येस. सो आज आपण डिस्कस करणार आहे की याच्यामध्ये काय काय अपॉर्च्युनिटीज आहे, तुम्ही स्वतः टेंडर कसं भरू शकतात, रेट अनालिसिस कसं करू शकतात, टेंडर चे विविध टाइप्स काय काय असतात, तर हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टेक्निकल जेव्हा टेंडर आपल्याला अपलोड करायचा असतो तर त्याच्यामध्ये पण सुद्धा काय बऱ्याच काही गोष्टी आहे की टेंडर अपलोड करायला तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतात, डिजिटल सिग्नेचर लागते, एक ठराविक ब्राउझरची सेटिंग्स लागते. सो अशा गोष्टी. आणि टेंडर रेट अनालिसिस म्हणजे बेसिकली तुम्हाला टेंडर समजला पाहिजे, त्याच्यामध्ये प्रॉफिट पर्सेंटेज कसे काढायचे, प्रत्येक गोष्टीचं कॅल्क्युलेशन कसं करायचे, मार्केटचे प्राइजेस कशा आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही कसा टेंडर सबमिट केला पाहिजे, अपलोड केला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आहे. हे आजच्या वेबिनार मध्ये आपण कव्हर करणार आहे. जर का तुम्हाला बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर, गव्हर्नमेंटचे कामं घ्यायचे असेल तर आजचा हा वेबिनार तुम्हाला खूप उपयोगी ठरू शकतो. आणि याच्या अनुषंगानेच आमचा एक ट्रेनिंग प्रशिक्षण सुद्धा आहे जे आपण वेबिनारच्या एंडमध्ये डिस्कस करूया. आणि ज्यांना क्वेश्चन असेल तुम्ही तुमचे क्वेश्चन चॅटबॉक्स वरती टाकत चला. आपल्यासोबत जे 2 फॅकल्टी आहेत त्यांचं सेशन झालं होतं, आपण तुमचे सगळे क्वेश्चन्स आपण आन्सर्स करूया. सो आपल्यासोबत पहिले आपल्याला गाईड करणारे संतोष कुलकर्णी सर, ज्यांना 43 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. सर गोल्ड मेडलिस्ट आहे कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये, म्हणजे बॅचलर ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये. आणि सरांना एवढा इयर्सचा एक्सपिरियन्स असल्यामुळे सर अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सोबत 21 वर्षापासून असोसिएटेड आहे. आतापर्यंत 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सरांनी ट्रेन केलेलं. तर एवढा एक्सपर्टाईज असल्यास आहे सरांना शिकवण्याचा पण आणि कामाचा पण. सो आता मी जास्त वेळ न घेता आपले संतोष कुलकर्णी सर आहे, त्यांना फर्दर गाईड करायला सांगतो. ओव्हर टू यू कुलकर्णी सर. यस, थैंक यू सो मच. थैंक यू सो मच. एक मिथिलेश जी का सवाल मैंने जस्ट देखा, तो मिथिलेश जी आपकी रिक्वेस्ट जो है कि आपको हिंदी में या इंग्लिश में ये एक्सप्लेन करना है, तो आप सिर्फ 1 मिनट के लिए अगर सुनते हैं तो मैं आपको यकीन दिलाता हूं कि आगे आने वाले जितने भी पावर पॉइंट्स है वो सारी इंग्लिश में है. तो आप चिंता ना करें. अगर आपको मेरा कोई जो मैं डिस्कस कर रहा हूँ वो आप तक नहीं पहुंचा तो आप जरूर चैट बॉक्स में लिखिए, तो आपको उतना मैं हिंदी में या इंग्लिश में जैसा आप कहो मैं आपको एक्सप्लेन कर दूंगा. सो सगळ्या मित्रमंडळींचं हार्दिक स्वागत. खूप छान झालं तुम्ही सगळे संध्याकाळी आलेले आहात आणि तुम्हाला बघून मला खरंच बरं वाटतंय. म्हणजे माझ्यासाठी हे भूषण आहे की असे योगेश, शुभू, अभिजित असे सगळे मंडळी आलेले आहेत. आजचा कार्यक्रम हा आहे, एक छोटस प्रेझेंटेशन मी तुमच्या समोर ठेवतो आहे. श्रीराम दिसतंय का? हो, येस सर, विजिबल आहे. मित्रांनो, आपण सुरू करूया आजचा कार्यक्रम. टेंडरिंग अँड रेट अनालिसिस हे अक्षर तुम्ही म्हणाल असे मागे मागे का गेलेले आहेत, त्याचं कारण तुम्हाला जसं जसं तुम्ही पुढे जाल या पीपीटी मध्ये तसं तुम्हाला लक्षात येणार आहे. हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत या 2 प्रमुख संस्थांच्या मदतीने आलेला आहे, म्हणून सगळ्यात आधी त्यांचे धन्यवाद. उद्योगवर्धिनी बॅक्ड बाय अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या दोन्ही संस्थांच्या मार्फत तुमच्याकडे हा प्रोग्राम आलेला आहे. आणि इथे तुम्हाला एक नाव दिसतंय संतोष कुलकर्णी, एक चेहरा दिसतोय तो माझाच चेहरा आहे बिना चष्म्याचा, आणि दुसरं डावीकडचं पान कोरं दिसतंय तुम्हाला. तर आजचा प्रोग्राम हा 2 फॅकल्टीज मध्ये होणार आहे, हे आत्ताच तुम्हाला माझा मित्र श्रीराम त्यांनी सांगितलेलं आहे. तर डाव्या बाजूला तुम्ही असं एक नाव इमेजिन करा, विवेक शिंदे, आणि त्यांचा तरुण चेहरा आहे त्यांचा, कारण हे वरती गार्डन वगैरे पूर्ण साफ झालेलं माझ्या केसमध्ये,
आणि ते तुम्ही बघाल तर त्यांचं पूर्ण हराभरा चमन ज्याला म्हणतो आपण तसं तुम्हाला दिसेल. तर ते माझं सेशन झालं की लगेच ते बोलायला लागतील. तर मित्रांनो, हे सगळे विविध प्रकारचे टेंडर्स तुमच्या समोर आता आलेले आहेत. टेंडर डॉक्युमेंट्स आलेले आहेत. या टेंडर डॉक्युमेंट्स मधले छोटे टेंडर, मोठे टेंडर, आयटम रेट टेंडर, बीओक्यू, पर्सेंटेज रेट टेंडर, बीओटी टेंडर्स, डीबीएफओएमटी टेंडर्स म्हणजे डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट, मेंटेन अँड ट्रान्सफर अशा प्रकारचे टेंडर्स. ही झाली त्या टेंडर्सची बिरुदावली, प्रमुख शब्द. हे शब्द आपल्याला या निमित्ताने शिकायचे आहेत. हे 3 चित्र जे आहेत तुमच्या समोर, 3 फोटोग्राफ जे आहेत, हे सिम्बॉलिक फोटोग्राफ्स आहेत. सिम्बॉलिक कशासाठी? की विविध प्रकारच्या प्रोजेक्टचे टेंडर्स तुम्हाला या कोर्सच्या निमित्ताने अनालाइज करता येतील, स्ट्रेच करता येतील. फक्त डाव्या हाताला जर बघितलं तर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आहे, उजव्या बाजूला रोड कन्स्ट्रक्शन आहे, रोड ब्रिजेस सिम्बॉलिक फोटो आहे, आणि मध्ये जे आहे हे बिल्डिंग मेंटेनन्सशी रिलेटेड आहे. म्हणजे मग रोड कन्स्ट्रक्शन असो, ब्रिजेस असो, इन्फ्रास्ट्रक्चरल वर्क असो, रिपेअर अँड मेंटेनन्सचं काम असो, किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं असो, यापैकी कुठलंही टेंडर आणि त्याच्याशी रिलेटेड रेट अनालिसिस हे आपल्याला या कोर्सच्या निमित्ताने आपण शिकणार आहोत. तर हा जो प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो की कोर्स केल्यानंतर आम्हाला बेनिफिट काय आहे, त्याचं उत्तर तुम्ही म्हणाला 5 नंबर वरती काय लिहिलेलं आहे? टेंडर स्वतः भरू शकाल. मिथिलेश जी, ये कोर्स करने के बाद आप स्वयं अपना टेंडर स्वयं भर सकते हो, ये हम कह रहे हैं आपको. वरती 4 बेनिफिट्स अजून लिहिलेले आहेत, पण जसजसं आपण पुढे जाऊ ते तुम्हाला लक्षात येतील. आता पहिला विषय असा आहे मित्रांनो, हे आहे टेंडर डॉक्युमेंट. एक टेंडर डॉक्युमेंटच तुमच्या समोर ठेवलेलं आहे, स्क्रीनशॉट. आणि हे बघा तुम्ही, हळूहळू अक्षर येऊन काहीतरी मॅटर तयार होत आहे. तर आपल्याला हे शिकायचं आहे की टेंडर ज्याला म्हणतो, त्या टेंडर मध्ये नेमकं काय असणार आहे, त्या 2 कव्हर्सच्या मध्ये कंटेंट काय आहे. तर मग हे विविध कंटेंट्स त्यामध्ये आहेत. जसं त्यामध्ये NIT आहे, नोटीस इन्व्हाइटिंग टेंडर, त्यामध्ये टेंडर ड्रॉइंग्स असणार आहेत जे आपल्याला स्टडी करावे लागतील, ज्याचं स्पेसिफिकेशनशी कोरिलेट आपल्याला करावं लागेल. हे स्पेसिफिकेशन्स आपल्याला बीओक्यू म्हणजे काय? बिल ऑफ क्वांटिटीज. बिल ऑफ क्वांटिटीज मध्ये काय काय असतं? तर आयटम्स असतात, प्रत्येक आयटमची क्वांटिटी असते, त्याचे युनिट असते, आणि आयटम रेट टेंडर असेल तर रेट आणि अमाउंट चे कॉलम्स ब्लँक असतात. पण पर्सेंटेज रेट टेंडर असेल तर इव्हन रेट देखील तिथे दिलेले असतात. आपल्याला फक्त किती पर्सेंट अबो, किती पर्सेंट बिलो किंवा ऍट पार असे आपल्याला टेंडर कोट करायचं आहे, ते आपण बघणार आहोत. टेंडर मधल्या कंडिशन्स, जनरल कंडिशन्स, स्पेशल कंडिशन्स काय आहेत ते आपण बघणार आहोत. आणि बघणं अतिशय आवश्यक आहे, कारण हे असे शब्द तुम्हाला बघायला मिळणार आहेत. प्राइस व्हेरिएशन क्लॉज काय आहे, अर्नेस्ट मनी डिपॉझिट म्हणजे काय, किती पर्सेंटेज ती असती, त्याचं सिक्युरिटी डिपॉझिट मध्ये कन्व्हर्शन कसं होतं, सिक्युरिटी डिपॉझिट परत आपल्याला केव्हा मिळतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण बघणार आहोत. डिफेक्ट लायबिलिटी पिरियड म्हणजे काय, व्हर्च्युअल कंप्लिशन
ऍक्च्युअल कम्प्लिशन म्हणजे नेमकं काय आहे, लिक्विडेटेड डॅमेजेस म्हणजे नेमकं काय आहे, कॉन्ट्रॅक्टरचं प्री क्वालिफिकेशन हे कुठल्या आधारावरती केलं जातं हे आपण बघणार आहोत. कॅपॅसिटी कॅपॅबिलिटीचं असेसमेंट कसं होतं ते आपण बघणार आहोत. म्हणजेच आपण स्वतःचं अप्रेझल देखील करू शकतो. हे जे आता तुम्हाला मी दाखवलं याचं नेमकं बेनिफिट काय होईल तर बघा, या दोन गोष्टींवर विचार करा. टेंडर मधल्या अटींचा म्हणजे टेंडर मधल्या कंडिशन्सला तुम्ही स्वतः स्टडी करू शकता आणि त्याच्या बेसिसवर हे टेंडर आपण भरायचं की नाही, म्हणजे पार्टिसिपेट करायचं की नाही हे आपण डिसाइड करू शकतो. मिथिलेश जी, टेंडर के अंदर के कंटेंट्स हमको स्टडी करने हैं, हमको डिफिकल्ट वर्ड समझने हैं, क्योंकि वो लीगल, कमर्शियल और टेक्निकल ये 3 टाइप के वर्ड्स उसमें आने वाले हैं. उसके आधार पे हमको कंडीशंस को स्टडी करना है और उस बेसिस पे हम लोगों को ये डिसीजन लेना है, ये टेंडर हमको भरना चाहिए कि नहीं भरना चाहिए. यहीं से बात शुरू होगी. आता तुमच्या समोर मित्रांनो एक कन्व्हेन्शनल फॉर्मॅट मी ठेवतो आहे, तो आहे पर्सेंटेज रेट टेंडर. हा पर्सेंटेज रेट टेंडर मध्ये इथे क्वांटिटी लिहिलेली असते, इथे आयटम नॉमेनक्लेचर दिलेलं आहे किंवा ब्रीफ डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. इथे एस्टिमेटेड रेट डिपार्टमेंटचा जो रेट आहे तो ऑलरेडी दिलेला आहे. याच्यात आपल्याला काम काय आहे, इव्हन त्यांनी क्वांटिटी मल्टिप्लाइड बाय रेट टोटल अमाऊंट इतकी होईल हे पण लिहिलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या 3 गोष्टींवर डिसिजन घ्यायचा आहे ऍज अ टेंडरर, की या अमाऊंटच्या वरती आपण जाणार आहोत का, किती पर्सेंटेज अबव मध्ये आपण काम करू शकतो, 1%, 2%, 2.5%, की आपण एक्झॅक्टली याच रेट मध्ये काम करू 163.28, की आपण पर्सेंटेज बिलो मध्ये काम करू. हे डिसिजन आपल्याला फक्त घ्यायचं आहे. आणि दुसरा जो पॉप्युलर फॉर्म आहे टेंडरिंगचा तो आहे आयटम रेट टेंडर. आयटम रेट टेंडर, आयटम रेट टेंडर मध्ये काय करावं लागतं आपल्याला हा रेट इथे टाकायचा आहे. रेट टाकल्यानंतर क्वांटिटी मल्टिप्लाइड बाय रेट विल गिव्ह यू दिस अमाऊंट. अशा सगळ्या अमाऊंट एकत्र आल्यानंतर आपली टेंडर अमाऊंट तयार होईल. मग त्याच्याशी आपण जेव्हा अलग अलग कॉन्ट्रॅक्टर्स टेंडर भरतील तेव्हा L1, L2, L3 अशा कॅटेगरीज होतील आणि मग पुढचं प्रोसेसिंग त्यामधून होऊ शकेल. आता हे बघून तुम्हाला वाटेल हे काय दाखवलेलं आहे, तर आत्ताच आपण बघितलं आयटम रेट टेंडर मध्ये आपल्याला रेट कॅल्क्युलेट करून भरायचा आहे. ते कॅल्क्युलेट करण्याचं जे शास्त्र आहे त्याला नाव आहे रेट अनालिसिस. रेट अनालिसिस ते कसं करतो आपण रेट अनालिसिस, हा तुमच्या मनात प्रश्न असणार. तर रेट अनालिसिस असं होतं मित्रांनो, हे बघा हे सगळे या गोष्टी आपल्याला शोधून घ्याव्या लागतात अलग अलग ठिकाणी, म्हणून या सगळ्या विखुरलेल्या दाखवलेल्या. कंपोनेंट्स कुठले कुठले त्यात, मटेरियल आहे, लेबर आहे, टूल्स अँड प्लांट्स आहेत, अदर एक्सपेन्सेस आहेत, ओव्हरहेड्स आहेत, प्रॉफिट्स आहेत, टॅक्सेशन आहे, या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे आयटम रेट. हे शास्त्र आहे, त्याच्यात विविध पद्धती आहेत. आपण झिरो बेस करू शकतो किंवा DAR च्या सहाय्याने करू शकतो, डिस्ट्रिक्ट अनालिसिस ऑफ रेट्स, ते आपण शिकू. त्यानंतर
या रेट अनालिसिस योग्य प्रकारे करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा स्वतःचा एक डेटा बेस जनरेट करावा लागणार आहे. डेटा बेस कशासाठी? लोकल मार्केट रेट्स. तुम्हाला माहिती आहे की एखादी बिल्डिंग आयटम घ्या, समजा सँड घ्या. सँड नाशिकचा रेट, संगमनेरचा रेट, पुण्याचा रेट, कोकणात गेलो तर रत्नागिरीचा रेट, गुजरातमध्ये गेलो तर अहमदाबादचा रेट, प्रत्येक ठिकाणी हा रेट अलग अलग आहे. तर तुमचा प्रोजेक्ट ज्या ठिकाणी आहे तिथे जाऊन तुम्हाला लोकल मटेरियलचे रेट्स कलेक्ट करावे लागतील, अशा प्रकारे कंपाईल करावे लागतील. हा डेटा तुम्हाला आतापासून जमवावा लागेल. म्हणजे टेंडर आल्यानंतर तुम्हाला जे 10-15 दिवस मिळतील त्यामध्ये तुमचं रेट अनालिसिस योग्य प्रकारे करून तुम्ही त्या टेंडर मध्ये पार्टिसिपेट चांगलं करू शकाल. मग हे करताना तुम्हाला या सगळ्या बाबींचा विचार करावा लागेल. लोडिंग चार्जेस त्यात घेतले की नाही, अनलोडिंग चार्जेस घेतले की नाही, त्यामध्ये लीड किती किलोमीटरची आहे त्याप्रमाणे कॅल्क्युलेट केलं आहे की नाही, टॅक्सेस घेतले आहेत का, क्रेडिट किती दिवसांचं आपल्याला मिळणार आहे, 30 दिवसाचं आहे, 60 दिवसाचं आहे की 90 दिवसाचं क्रेडिट मिळू शकतं. त्याप्रमाणे आपण रेट्स कॅल्क्युलेट करूया. डिस्काउंट किती मिळू शकतील जर कॅश पेमेंट केलं, जर तेवढी वर्किंग कॅपिटल असली आपल्याकडे आणि आपण कॅश पेमेंट करू शकलो, डिस्काउंट मिळणार आहे का, किती मिळेल, हे सगळं चौकशी आपल्याला करून ठेवायला पाहिजे. किंवा बल्क परचेसिंग, 10 ट्रकचा ऑर्डर दिला तर आपल्याला काही डिस्काउंट मिळणार आहे का, त्याप्रमाणे आपले रेट्स कॉम्पिटिटिव्ह कसे कॅल्क्युलेट करायचे ते आपण बघणार आहोत. या सगळं काम करत असताना मित्रांनो आपल्याला याचा आधार होणार आहे, त्याचं नाव आहे स्टेट शेड्यूल ऑफ रेट, SSR फॉर द इयर 21-22. काय आधार होणार आहेत? एक तर आपल्याला त्यामध्ये भरपूर आयटम रेट्स, विथ मटेरियल रेट, ओनली लेबर रेट्स, हे सगळ्याचा एक स्टँडर्ड कलेक्शन, चांगला संग्रह, लेटेस्ट संग्रह आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्या आधारे आपण टेंडरिंग मध्ये जास्तीत चांगल्या प्रकारे काम करू शकतो. आणि त्याच्या जोडीला आपण हे CPWD च अनालिसिस ऑफ रेट्स फॉर दिल्ली व्हॉल्यूम 1, व्हॉल्यूम 2 हे दोन्हीचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये भरपूर आयटम्स आहेत आणि त्यांच्या अगदी CPWDच्या मेथडनी रेट अनालिसिस कसं करायचंय ते त्यांनी डिटेल मध्ये दिलेलं आहे, ते आपण बघणार आहोत. आता हे जे डिस्कस केलं मी त्याचे बेनिफिट काय आहे आपण बघू. नंबर 1, टेंडर मधल्या सर्व अटींचा स्वतः विचार करू शकता. जनरल कंडिशन्स, स्पेशल कंडिशन्स. दुसरं सांगितलं आपण टेंडर मध्ये पार्टिसिपेट करायचे की नाही हे ठरवू शकतो. तिसरं महत्वाचं आहे रेट किती भरायचे हे आपण ठरवू शकतो, कारण रेट कॉम्पिटिटिव्ह कसे भरता येतील हे महत्वाचं आहे. आणि चौथा बेनिफिट त्यामधला असा आहे की आपण एक्स्ट्रा आयटमचे रेट स्वतः कॅल्क्युलेट करून आपल्या क्लायंट्सला ते क्लेम करू शकतो. पण त्यासाठी आधी आपल्याला एक्स्ट्रा आयटम म्हणजे काय आहेत, तर टेंडर व्यतिरिक्त जे आयटम्स आहेत त्यांना आपण म्हणतो एक्स्ट्रा आयटम्स, की ज्यांचा अग्रीमेंट मध्ये उल्लेख नाहीये पण नंतर कस्टमरच्या सांगण्यावरून, एंड युजरच्या सांगण्यावरून, क्लायंटच्या इन्स्ट्रक्शन्स वरून आपण त्या आयटम एक्झिक्यूट केलेल्या आहेत. मग त्याचं रेट अनालिसिस आपल्याला करता यायला पाहिजे, कारण ते आपलं इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे, त्याच्यावर आपल्याला योग्य तो परतावा मिळाला पाहिजे. तर मित्रांनो तुम्हाला हे कशासाठी दाखवलंय याचा विचार करा.
इथे एक ब्रिज दाखवलेला आहे, इथे एक रोड दाखवलेला आहे. हा रोड ट्रॅफिकचा ब्रिज आहे, हा रेल्वे ब्रिज आहे. तो ब्रिज हा नेहमी 2 एंड्सला जोडतो. त्याच्यामधली जी दरी असती त्यामधली गॅप भरून काढतो. अशी तुमच्या नॉलेज, एक्झिस्टिंग नॉलेज आणि रिक्वायर्ड नॉलेज मधली जी गॅप आहे ती भरून काढण्यासाठी हा कोर्स आहे. आणि आम्हाला बघायला असं आवडेल की असा एक टेंडर फॉर्म ठेवलेला आहे आणि ते तुम्ही स्वतःच्या हाताने असं भरत आहात, मस्त झोकाने ते रेट्स भरून, आणि त्यानंतर खाली अशी तुमची झोपदार सही तिथे आलेली आहे. असं मी व्हिज्युअलाइज करतो आहे, तसंच तुम्ही पण व्हिज्युअलाइज कराल. तुम्ही असा विचार करा की असा एक टेंडर मला मिळालेला आहे आणि मला मी विचारतोय की कुठलं टेंडर आहे, केव्हा मिळालं, कसं मिळालं, आणि हा माझा पार्ट मित्रांना मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला. आता माझे विद्वान मित्र विवेक शिंदे हे तुमच्या समोर एका क्षणात येतील. थँक्यू सो मच. यस श्रीराम. येस सर, येस, थँक्यू सर. सो ज्यांना क्वेश्चन्स असेल टाकत चला, आम्ही सगळे क्वेश्चन्स कव्हर करूयात. सो आता आपल्यासोबत विवेक शिंदे सर आहे, जे विवेकराज सोल्युशन्स कंपनीचे हेड आहेत. सर स्वतः टेंडर्सचे सर कन्सल्टिंग करतात. सर बऱ्याच कंपन्यांचे टेंडर्स भरण्यामध्ये हेल्प करतात. जेम टेंडर असेल किंवा सिव्हिल टेंडर असेल, सर प्रत्येक टाईपचे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. सो सर स्वतः आपल्याला कोर्समध्ये शिकवणार आहे की एक्झॅक्टली टेंडर कसं भरायचं, काय प्रोसेस असते काय नाही. सो आता मी जास्त वेळ न घेता शिंदे सरांना रिक्वेस्ट करतो की फर्दर गाईड करा. ओव्हर टू शिंदे सर. थँक्यू सर, थँक्यू. सर्व मित्रांना नमस्कार, सर्वांना गुड इव्हनिंग. जवळपास खूप दिवसांपासून उद्योगवर्धिनी, अशोका इन्स्टिट्यूट, चांडक सर, कुलकर्णी सर यांच्या बरोबर काम करत आहे. आता ही कितवी बॅच आहे एक्झॅक्टली मला आकडा सांगता येणार नाही. त्यांनी परत एकदा माझी आठवण काढली सर्वांनी, त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. टेंडरिंग प्रत्येक वेळेस काहीतरी असं उदाहरण देतच असतो मी एक ना एक, आणि दरवेळेस काहीतरी नवीन घेऊन आलेलो असतो टेंडरिंग संदर्भात. तर पहिले थोडस तुम्हाला एकदा ते सांगतो, नंतर आपल्या मुख्य विषयाकडे वळू. मित्रांनो, टेंडरिंग म्हणजे थोडक्यात ठेकेदार पद्धत. का खूप काही गोष्टी आहेत का त्या जे ठेकेदार पद्धतीमध्ये चाललेल्या आहेत. आता सरांनी जसं तुम्हाला सिव्हिलचं समजून सांगितलं, अतिशय छान प्रकारे सरांनी सिव्हिलच्या टेंडरिंगचा असेल, कॉन्ट्रॅक्टचा असेल, रेट अनालिसिसचा असेल, विश्लेषण केलं. थोडस पुढे जाऊन सांगतो, टेंडरिंग हे सिव्हिल पुरतच मर्यादित नाहीये. म्हणजे कोणी असेल का बाबा माझं सिव्हिल इंजिनिअरिंग नाही झालं किंवा मी सिव्हिल क्षेत्रात नाहीये, तर मी त्या पद्धतीने त्या क्षेत्रात काम नाही करू शकत असा विचार, किंवा हा कोर्स नाही करू शकत असा विचार डोक्यात सुद्धा, जवळ सुद्धा नाही येऊन द्यायचा. कारण तुम्ही कोणत्याही शाळेचं घ्या, ग्रामपंचायतीचं घ्या, जिल्हा परिषदेचं घ्या, कलेक्टर ऑफिसचं घ्या, जिल्हाधिकारी कार्यालयाचं घ्या, तलाठी ऑफिसचं घ्या, कोणतंही शासकीय निमशासकीय डिपार्टमेंट तुमच्या डोळ्यासमोर आणा, तिथे टेंडर हा विषय असणार म्हणजे असणारच, हे मी ठामपणे सांगू शकतो. ग्रामपंचायत असेल, शाळा बांधायची आहे, गटार बांधकाम आहे, दलित वस्ती योजना आहे, रासू योजना आहे, ठक्कर बाप्पा आहे, 15वा वित्त आयोग आला आहे, फंड आला, काम झालं पाहिजे तर टेंडरिंग नुसारच. फक्त प्रत्येकाची टेंडर करण्याची पद्धत ही वेगळी आहे, प्रत्येकाचे शासनाचे नियम हे वेगळे आहे, पण टेंडरिंग हा त्यातला महत्वाचा पार्ट आहे.
तर आपण स्वतः फर्निचरचं पण टेंडर होतं, सॅनिटायझर परचेस करायचं आहे त्याचं पण टेंडर होणार, मास्क परचेस करायचं आहे त्याचं पण टेंडर होतं. काही इन्स्ट्रुमेंट असतील जसं लॅपटॉप आहे, कम्प्युटर्स आहेत, कॉलेजला परचेस करायचे असेल, शाळेला असेल, झेडपीला असेल, ग्रामपंचायतीला असेल, त्याचं पण टेंडर होतं. तर टेंडरिंग क्षेत्र खूप मोठं आहे आणि पुढे जाऊन IRCTC तुम्ही ऐकलेलं असेल, त्याच्या पुढे वंदे भारत एक्सप्रेस आहे, हे सेंट्रलचे प्रोजेक्ट आहे, हे सगळे टेंडरिंग मध्ये चाललेले आहेत. पण आता दिल्लीवाला टेंडर भरतो का, किंवा दिल्लीवाले लोक येतात का नाशिकला काम करायला? नाही. नाशिकचेच तिथे काम करणारे वर्कर असतात, एम्प्लॉई असतात, पण तो ठेकेदार किंवा तो टेंडर भरणारा जो असतो तो दिल्लीचा असतो. का? कारण की आपल्याला सविस्तर टेंडर भरायची माहिती नाही. इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचं उदाहरण देईल मी. आमच्या गावचं जर कोणी असेल, नांदगावचं, आता वेबिनारला, तर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट नांदगावला वाराणसीचा ठेकेदार आहे का तो मोटर व्हेकल प्रोव्हाइड करतो. आता मला एक सांगा, आपल्याकडे टूर ट्रॅव्हल्स वाले नाही आहेत का? मोटर व्हेकल किंवा टुरिस्ट रजिस्ट्रेशन आपल्याकडे नाही आहेत का? आहे. पण टेंडर भरायचं कसं हे माहिती नसल्यामुळे आपल्या जे कर्तबगार मराठी मुलं आहेत यांना ठेकेदार होण्यासाठी जे प्रॉपर प्रशिक्षण पाहिजे ते मिळत नाही. आणि हाच प्लॅटफॉर्म उचलून उद्योगवर्धिनी, अशोका इन्स्टिट्यूट आणि विवेकराज सर्व्हिसेस, कुलकर्णी सर आहेत आमचे, तर या सर्वांनी या ठिकाणी एकदम हा महत्वाचा मुद्दा का आपले विद्यार्थी, आपले कॉन्ट्रॅक्टर असतील का जे टेंडर शिकता आहेत किंवा सिव्हिल झालेले आहेत, यांना एक चांगला प्लॅटफॉर्म देऊन आपण उद्योजक घडवू शकतो, यावरती काम करत आहे. माझं नाव सरांनी सांगितलं, विवेकराज सर्व्हिसेस ही माझी फर्म आहे. 12 वर्षांपासून मी टेंडरिंगच्या क्षेत्रात आहे आणि जास्तीत जास्त सर्व जे लोकल व्यावसायिक असेल, विद्यार्थी असेल, त्यांना या क्षेत्रात घेऊन यायचं आहे. हा झाला या कोर्सचा पहिला मुद्दा का उद्योजक निर्माण झाले पाहिजे. सेकंडली, तुमच्यातले बऱ्यापैकी व्यावसायिक असतील, उद्योजक असतील का ते टेंडर भरतात. पीडब्ल्यूडीचं पण भरत असतील, झेडपीचं पण भरत असतील, रेल्वेचं पण असेल, इंजिनिअरिंगचे पण असेल, ऑर्डनन्स फॅक्टरी, डिफेन्स मिनिस्ट्री पण असेल, केमिकल इंडस्ट्री पण असेल. एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही स्वतः टेंडर भरत नाही म्हणजे सर्वात मोठी चूक करतात. कारण तुमचा रेट तुम्ही काय कोट करणार आहात हे समोरच्या सायबर कॅफे वालेला किंवा जिथे पण तुम्ही टेंडर भरतात त्या ठिकाणी तुम्ही तुमचा रेट सांगतात. आता यात होतं काय, समजा आमची नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, त्याच्या समोर एक XYZ टेंडर भरणारा सायबर कॅफेवाला आहे. नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं समजा रस्ते दुरुस्तीचं टेंडर आलं, जेवढे पण 8-10 वेंडर आहेत नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनला रजिस्टर, ते काय करतात, त्याच्याकडेच जातात. आता सर्वांचे डॉक्युमेंट्स त्यालाच माहिती आणि रेट पण भरताना तो त्याच्याच हाताने भरतो. म्हणजे झालं काय का तुमचा जो रेट आहे तो रेट अगोदरच सर्वांना माहिती झालेला असेल किंवा त्या सायबरवाल्याला माहिती झालेला असेल. आपसुकच त्याला L1 पार्टी कोण आहे किंवा जिथे पण टेंडर भरणार तिथे सगळ्यात लोएस्ट बिड कोणी कोट केलेलं आहे हे सर्वचे सर्व डिटेल्स त्यांना समजतात. प्लस आपले डॉक्युमेंट्स आणि डिजिटल साईन आपण त्यांच्या हातात देतो. त्यापेक्षा टेंडरिंगचा आणि रेट एनालिसिसचा जो कोर्स आहे तो कोर्स जर तुम्ही सर्वांनी केला तर या दोन्ही गोष्टींचे तुम्हाला फायदे मिळू शकतात. मार्गदर्शन करण्यासाठी कुलकर्णी सरांचा मोस्ट ऑफ अमेझिंग एक्सपिरियन्स आहे रेट अनालिसिसच्या बाबतीत. टेंडरिंग क्षेत्रातला माझा जवळपास 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर सर्वांना एक नक्कीच सांगेल का या कोर्सला सर्वांनी ऍडमिशन घ्या, 100% फायदा आहे. आणि आता आपण एक PPT बघू
का या कोर्समध्ये माझ्याकडे जे क्षेत्र आहेत त्यामध्ये मी तुम्हाला डिटेल्स काय काय सिलेबस देणार आहे. उद्योगवर्धिनी अँड अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कोर्स चालतो. यामध्ये विवेकराज सर्व्हिसेस कडे ई टेंडरिंगची जी ऑनलाईन प्रोसिजर आहे त्याचं ट्रेनिंग देण्याचं काम आहे. सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो का पोर्टलला रजिस्ट्रेशन आपण कशा प्रकारे केलं पाहिजे. कसंही असलं तरी तुम्हाला गव्हर्नमेंटच्या टेंडरिंग पोर्टलला रजिस्ट्रेशन हे स्वतःच करता आलं पाहिजे. त्याला डिजिटल सिग्नेचरचा सेटअप आला पाहिजे. तर ते कशा प्रकारे करणार आपण. टेंडरिंग सर्च कसं करणार. आपलं टेंडर ग्रामपंचायतीचं असेल, आपल्या जिल्ह्यातला असेल, राज्यातला असेल, हे टेंडर कसं बघणार. कशा प्रकारे रिपोर्ट अनालिसिस होणार. रजिस्ट्रेशन करताना काय काय रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असणार, काय काय माहिती आपल्याला इन्व्हॉल्व प्रॉपर फिडिंग करावी लागणार आहे. हे सर्वची सर्व माहिती तुम्हाला या कोर्समध्ये भेटेल. त्यानंतर डिजिटल सिग्नेचर काय प्रकार आहे. डिजिटल सिग्नेचरचे किती प्रकार पडतात, ते कोणत्या ठिकाणी वापरले जातात, टेंडरिंग साठी कोणती डिजिटल सिग्नेचर काढली पाहिजे, ती कशा प्रकारे असली पाहिजे, सेटअप कसा करावा लागणार आहे डिजिटल सिग्नेचरचा. या डिजिटल सिग्नेचरची, टेंडरच्या रजिस्ट्रेशनच्या पोर्टलची, टेंडर कसे शोधायचे, सगळं ऑनलाईन गव्हर्नमेंटने दिलेलं आहे. फक्त जे बघायचं काम आहे ते आपल्याला करायचं आहे. त्याची माहिती, टेंडर आल्यापासनं तर ते एक विशिष्ट प्रकारे डेट पर्यंत सबमिट झालं पाहिजे. त्या वेळात आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स कलेक्ट करायचे आहेत, रेट अनालिसिस कसा करायचा आहे, काही ऍफिडेव्हिट असतील त्यांचे, अॅनेक्चर असतील, प्रॉपरली त्यांचं जे टेक्निकली आणि फायनान्शियल म्हणजे एक तांत्रिक बीड आणि व्यापारी बीड आपण जे म्हणतो ते कशा पद्धतीने भरल्या गेलं पाहिजे. टेंडरच्या न्यूज, टेंडर पोर्टलच्या व्यतिरिक्त न्यूजपेपरला कशा पद्धतीने देता येतात, कोणत्या कोणत्या न्यूजपेपरला जास्त करून न्यूज असणार आहे. पण आपण डेली पेपर वाचत नाही किंवा बघितलं तरी टेंडर नोटीसकडे आपलं फारसं लक्ष जात नाही. पण तरी पण ते टेंडर कसे बघणार, कसे ओळखू शकतो आपण, कोणत्या पोर्टलला टेंडर आहेत हे न्यूजपेपर मधनं पण कसं ओळखायचं. तिकडे जर नसेल तर अदर कोणत्या पोर्टलला आहेत हे कसं बघणार. टेंडर नोटीस वरती काय काय डिटेल्स दिलेले असतात याचं विश्लेषण. टेक्निकल बीड काय आहेत, फायनान्शियल बीड काय आहेत, टेंडरची टेक्निकल ओपनिंग कशी होते, फायनान्शियल ओपनिंग कशी होते, रेट कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड कसा होतो, फायनान्स झाल्यानंतर परचेस ऑर्डर कशी अपलोड होते, परचेस ऑर्डर मिळाल्यानंतर बँक गॅरंटी काय आहे, किती टक्के बँक गॅरंटी द्यावी लागते, टेंडर बांधताना आपल्याला टेंडर फी भरावी लागते, ईएमडी द्यावी लागते, टेंडर फीला आणि ईएमडी ला एक्झम्पशन मिळतं, काही ठराविक अशा ठिकाणी सूट दिलेली असते, तर ती सूट कशा प्रकारे दिलेली असते, त्याचा फायदा कोण कोण घेऊ शकतो. तर या असंख्य तुमच्या प्रश्नांचे जे उत्तर आहेत ते सर्वचे सर्व उत्तर या कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहे. सर्व महाटेंडरचं जे महाराष्ट्रातलं आपलं टेंडरिंगचं पोर्टल आहे त्या पोर्टलची परिपूर्ण माहिती, टेंडरचे सर्व नियम, गव्हर्नमेंटचे असणारे रूल्स, टेंडर सर्चिंगची पूर्ण माहिती, सेटअप काय करायचं आहे सिस्टमला त्या सेटअपची माहिती, या सर्व गोष्टींची परिपूर्ण माहिती डोळ्यासमोर ठेवून हा कोर्स डिझाईन केलेला आहे. तरी सर्वांनी नक्कीच या कोर्सला ऍडमिशन घ्या. एक आश्वासन 100% देतो का तुम्हाला जे कोर्स थ्रू ज्ञान मिळणार आहे ते वेस्ट होणार नाही, त्याचा नक्कीच फायदा होईल आणि प्रत्येक टेंडर मध्ये होईल. धन्यवाद. आता तुमचे जे क्वेश्चन्स असतील पुढे सर डायरेक्शन देतील तर त्या पद्धतीने
तुम्हाला काही क्वेश्चन आन्सर असतील त्यासाठी वेळ दिला जाईल, तर तुम्ही क्वेश्चन आन्सर तुमचे विचारू शकता. थँक्यू. येस सर, येस, थँक्यू सर फॉर वंडरफुल गायडन्स. आणि ज्यांना ऑडियन्स मध्ये क्वेश्चन्स आहे, प्लीज तुमचे क्वेश्चन्स चॅट बॉक्स वरती टाका. आम्ही सगळे क्वेश्चन तुमचे 1 बाय 1 कव्हर करूया. त्याच्या आधी आपल्यासोबत आपले 2 प्रिव्हियस पार्टिसिपंट जॉईन झाले, विनय गायकवाड आणि एकनाथ राठोड. त्यांनी रिसेंटलीच आपला टेंडरिंग अँड डेटा अनालिसिसचा कोर्स कम्प्लीट केला होता. सो कोर्सची इन्फॉर्मेशन आणि बेसिकली मी ते शेअर करेन, बट त्याच्या आधी आपण कोर्सचा फीडबॅक काय आहे विनय सरांचा आणि एकनाथ सरांचा ते आपण जाणून घेऊया. सगळ्यात आधी मी विनय सरांना रिक्वेस्ट करेन की तुमचं काय मत आहे आणि फीडबॅक काय आहे आणि तुम्ही आता कसं करताय, काय करताय पुढे, ते पण शेअर करा. ओव्हर टू विनय सर. प्लीज अनम्यूट करा विनय. हॅलो, हा विनय, तुमचा आवाज येत नाहीये. आय थिंक हेडफोन्स काढता का तुम्ही फोनचे? नाही, आवाज नाही येते. फोनचे हेडफोन्स काढ. हॅलो, आता येतोय का? ओपन मी बोलून घेऊ का? हा आता येतोय. येस. ओके. हे कोर्स मी मे मध्ये अटेंड केला होता आणि फार इन्साइटफुल कोर्स आहे. आय मीन वेदर इट द पार्टिसिपेंट इज अ स्टुडंट और अ कॉन्ट्रॅक्टर, या ज्यांनाही कोर्स बद्दल नॉलेज पाहिजे, माहिती पाहिजे, यू आर गेटिंग इट फ्रॉम द वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स सिव्हिल इंजिनियर प्रोफेशनल ज्याने असले प्रॅक्टिकल कोर्सेस करतात. आय मीन तुम्ही जर इंटरनेटमध्ये मी प्रॅक्टिकल मी तसं शोधलं होतं ऍक्च्युली. म्हणजे कुलकर्णी सर बद्दल मला माहिती झालं थ्रू युट्यूब, कोरा. तर मला वाटलं ही इज द बेस्ट पर्सन टू टीच दिस कोर्स अँड ही ब्रिंग्स विथ हिमसेल्फ 43 years एक्सपिरियन्स. तुम्ही सांगितलं कोर्स फार इंटरॅक्टिव्ह होतं. त्याने फार प्रॅक्टिकल केसेस घेऊन तुम्हाला सगळे शिकवतात. इनफॅक्ट एक्सेल शीट मध्ये त्याने तुम्हाला बेसिक्स पासून प्रॅक्टिकल केसेस, एक्झाम्पल केसेस घेऊन रेट अनालिसिस ते सुद्धा त्याने करतात. आणि ॲज अ सिव्हिल इंजिनियर, आय मीन स्पेशली इफ युअर सिव्हिल इंजिनियर, म्हणजे तुम्हाला याच्याबद्दल तुम्हाला एक माहिती राहिलं पाहिजे व्हॉट टेंडरिंग प्रोसेस इज ऑल अबाउट. जनरली कसं असतंय, बरंच युनिव्हर्सिटीच्या करिक्युलम मध्ये आय एम नॉट शुअर हे थोडा डिटेल मध्ये कोर्स असते या नाही. म्हणजे मला नव्हतं हे कोर्स. आणि दिस इज नॉट अ व्हेरी काय म्हटलं बुकिश सॉर्ट ऑफ कोर्स. फार प्रॅक्टिकल कोर्स आहे आणि कुलकर्णी सर डज जस्टिस टू दॅट. तुम्हाला इम्पॅक्ट बरंच जणाला आय थिंक फ्युचरमध्ये इव्हन इम्पॅक्ट एक इंटरव्ह्यूज मध्ये सुद्धा म्हणजे एक अंडरस्टँडिंग माहिती राहिलं पाहिजे की काय असते टेंडरिंग प्रोसेस. सो दिस कोर्स विल हेल्प यू टू हॅव दॅट आयडिया फ्रॉम इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्ह. अँड अपार्ट फ्रॉम दॅट, इव्हन म्हणजे तुम्हाला स्वतःला काहीतरी टेंडर भरायचं आहे तर इव्हन दॅट वे दिस इज व्हेरी हेल्पफुल. And it was a wonderful experience. I mean, yeah, that's it from my side. Yes, thank you, Vinay, for wonderful feedback. And I wish you all the best. I hope you fill up big tenders soon. And thank you for the feedback. Thanks, Vinay. Thank you. Okay, thank you. आता एकनाथ सर, तुमचाही व्हिडिओ ऑन करता. मला काय, मी विलेजला आहे त्याच्यामुळे मला थोडस व्हिडिओचा प्रॉब्लेम आहे. अच्छा, पण ऑडिओने सांगू शकतो की जे लोक इथपर्यंत आले ते खरोखर भाग्यवान आहे, किंवा त्यांना कोणी सांगितलं असेल खरोखर भाग्यवान आहे. कारण हे इथं जे आपल्याकडे जे 2 लोक आहेत, कुलकर्णी सर किंवा विवेक सर, हे लोक एवढं मनापासून शिकवतात की तुम्ही प्रॅक्टिकल म्हणजे थेरॉटिकली तुम्ही किती जर असलात तरी यांनी जे प्रॅक्टिकल सांगितलं ते तुम्हाला निश्चितच फायदा होईल. तुम्हाला प्रत्येकाला म्हणजे काय कोणी ऍडव्हर्टाईज करायसाठी म्हणून नाही, मी सिनियर लेवलला होतो आणि मी सगळे टेंडर्स हँडल केलेले आहेत, तरी सुद्धा मला वाटतं की तुम्ही लोकांनी प्रत्येकाने हे लेक्चर अटेंड करावं. फार फायद्याचं आहे ते, की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी कळत नाही की आपण डिजिटल सिग्नेचर कसं घ्यावं, किंवा आपले टेंडर्सचे सगळे फॉर्मॅट्स कसे असतात, आपले रेट अनालिसिस कसे असतात, रेट कॉन्ट्रॅक्ट साठी कसे असतात, बाकी तुमचे जे डिस्प्यूट्स असतात त्याच्याबद्दल एवढ्या म्हणजे आत्मीयतेने आणि याच्यात जीव लावून शिकवतात ते, की माझं सगळ्यांनी म्हणजे मी पहिलं स्टेप तुम्ही जी घेतली त्याबद्दल तुमचं सगळ्यांचे मी आभारी आहे. खरं म्हणजे की तुम्ही
फार चांगल्या ठिकाणी पोहोचलात आणि मी यांचं सगळ्या ऑर्गनायझरचं पण सगळ्यांचा आभारी आहे की त्यांनी फार चांगला इश्यू घेतलेला आहे की मराठी लोक फार आपले हे करत नाही. तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेंट व्हा. फार चांगला कोर्स आहे आणि याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकली ज्या गोष्टी कित्येक गोष्टी आपण पाहिलेलं असतं पण आपल्याला माहित नसतं, हे गोष्टी त्यांना एवढ्या खाचाखोचा एवढे अनुभवी लोक आहेत तर तुम्हाला मी सगळ्यांना म्हणजे शुभेच्छा देतो आणि सगळे लोक तुम्ही जॉईन व्हा आणि निश्चित माझं नाव घ्याल. मी एकनाथ राठोड, मी मागच्या बॅचला होतो आणि मला म्हणजे कुलकर्णी सरांचा असू द्या, विवेक सरांचा असू द्या, येऊन विवेक सरांकडून मी माझ्या डिजिटल सिग्नेचर वगैरे सुद्धा घेतले त्यांच्याकडून. त्यांना सांगितलं की मला करून द्या, कारण पहिल्यांदा मी जेव्हा केलं होतं तेव्हा मला लक्षात नव्हतं आलं की मला डिजिटल सिग्नेचर कसं लागेल. त्याचे माझे पैसे वाया गेले. म्हणजे ह्या कोर्सचा एक फायदा असा झाला मला की डिजिटल सिग्नेचर किंवा ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या मायन्यूट गोष्टी असतात त्या, पण त्याच्यामुळे तुमचा वेळ, पैसा आणि तुम्हाला प्रॉपर नॉलेज देणारे लोक आहेत ते. आणि या लोकांना खरोखर मी कौतुक करतो, त्यांचा आभार मानतो आणि तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देऊन सांगतो की तुम्ही सगळे जॉईन व्हा. एक फार चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. येस, थँक्यू सर फॉर वंडरफुल फीडबॅक. आणि तुम्ही जे एकदम सही बोलले की आता आपण मराठी माणसांनी याच्यामध्ये एंट्री केली पाहिजे, जास्तीत जास्त आपण टेंडर्स भरले पाहिजे, सो दॅट बाहेरचे लोक येऊन आपले इथले टेंडर्स ना घ्यायला पाहिजे. थँक्यू सर फॉर वंडरफुल फीडबॅक. आणि आता आपण क्वेश्चन्स सुरुवात करूयात. ज्यांच्या ऑडियन्स मध्ये क्वेश्चन्स आहे विल टेक वन बाय वन. ओके, सो पहिला क्वेश्चन आहे की सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट म्हणजे काय? कुलकर्णी सर. हे बघ मित्रा, सॉल्व्हन्सी सर्टिफिकेटचा अर्थ असा आहे की संतोष कुलकर्णी नावाची जी व्यक्ती तुमच्या समोर आहे त्या व्यक्तीची आज तारखेला पेमेंट कॅपॅसिटी किती आहे, दॅट इज सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट इन शॉर्ट. याचा अर्थ काय झाला की संतोष कुलकर्णींकडे करंट अकाउंट मध्ये किती पैसे आहेत, सेव्हिंग अकाउंट मध्ये किती पैसे आहेत, एफडीज मध्ये किती आहे, म्युच्युअल फंडामध्ये किती आहेत, शेअर्स मध्ये किती आहेत, फिक्स्ड असेट्स किती आहेत, जमीन किती आहे, इंडस्ट्रीज किती आहेत, या सगळ्यांची गोळाबेरीज सांगते सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट. मग हा मिळण्याचा मार्ग काय आहे? युअर बँक. तुम्ही बँकेत, ज्या बँकेमध्ये तुमचं करंट अकाउंट आहे त्या बँकेला तुम्ही अप्रोच केलं, त्यांना जर सांगितलं की आम्हाला सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट हवं आहे. आता नुसतं सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट नाही, सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट किती अमाऊंटचं हवं आहे. समजा 10 लाखाचं काम आहे, 5 लाखाचं सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट मागितलेलं आहे, मग बँकेला तुम्हाला रिक्वेस्ट करावं लागेल की वी विल नीड ए सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट ऑफ 5 lakhs. त्याचा अर्थ असा आहे की एक प्रकारे बँक त्या 10 लाखाची किंवा 5 लाखाचं जर सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट असेल, बँक तुमच्या वतीने गॅरंटी देते आहे त्या क्लायंट्सला की आम्ही उभे आहोत त्यांच्या पाठीशी. असा त्याचा अर्थ आहे मित्र. त्याचा स्टँडर्ड फॉर्मॅट असतो, बँकेत गेल्यावर तो भरायचं असतं आणि आपला व्यवहार जो असतो बँकेशी त्याच्या बेसिसवरती आपल्याला सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट बँक इश्यू करते. येस बॉस. राईट, थँक्यू सर. पुढचा क्वेश्चन आहे की हाऊसकीपिंग आणि रस्ता दुरुस्ती बाबत टेंडर घेऊ शकतो का, म्हणजे सिव्हिल बॅकग्राऊंड नसेल तरी? याचं उत्तर एकच आहे, येस. YES, अफर्मेटिव्ह होकारार्थ नक्कीच घेऊ शकतो. टेंडर भरणं ही एक प्रक्रिया झाली, पण हाऊसकीपिंगचं रोड रिपेअरिंग तुम्ही करू शकता का हा दुसरा मुद्दा आहे. त्यासाठी तुम्हाला चांडक सरांना भेटायला पाहिजे. उद्यमशीलता. जर तुम्ही हाऊसकीपिंग करू शकत असाल, रोड रिपेअरिंग करण्याची तुमची टेक्निकल कॅपॅसिटी असेल, तर टेंडर तुम्हाला मिळेल नक्की. टेंडर कशा घ्यायचे हे स्किल तुम्हाला, रेट अनालिसिस कसं करायचं मी सांगणारच आहे. तो मला असं वाटतं येस, आन्सर इज येस, यू विल गेट द टेंडर. येस सर. ओके, पुढचा क्वेश्चन आहे की एखादा फ्रेशर आहे ज्याला पहिल्यांदाच तो टेंडर अप्लाय करतोय, तर कसं करायचं, म्हणजे काय प्रोसेस असते? ते ऑब्व्हियसली कोर्स मध्ये होणार आहे, पण मग फ्रेशर्सची कसं असतं, म्हणजे टेंडन्सी वगैरे कशी असते? फ्रेशरचा अर्थ काय झाला? कॉलेज निघाल्या टेंडर भरतोय, असा त्याचा अर्थ आहे. नाही, म्हणजे कसं काय फ्रेशरला पण स्टार्ट देतात का टेंडर, असं त्याचं इनडायरेक्ट क्वेश्चन. हो, टेंडर मिळू शकेल. येस, टेंडर मिळू शकेल.
टेंडर मिळायला अडचण येणार नाही. टेंडर साठी निश्चित टेंडर अमाऊंट जर जमा केली तर आपल्याला टेंडर डॉक्युमेंट मिळेल. ते टेंडर डॉक्युमेंट प्लस अर्नेस्ट मनी जमा केली तर आपली पात्रता असणार आहे. आपण हे शिकणार आहोत की ग्रॅज्युएट इंजिनियर असेल, डिप्लोमा इंजिनियर असेल तर त्याला बेसिक कन्सेशन काय आहे, त्याला रजिस्ट्रेशन चार्जेस मध्ये, रिन्युअल फीस मध्ये, डिपॉझिट मध्ये कसं डिस्काउंट मिळतो हे आपण बघणार आहोत. सो तशा सगळ्या सोयी उपलब्ध आहे. फक्त काम करण्याची आपली तयारी पाहिजे. कारण फ्रेश माणूस जर म्हटला, आय डू नॉट नो की तुम्हाला काम करण्याची तुमच्यामध्ये क्षमता विकसित झालेली आहे का. ती क्षमता तुमच्यामध्ये लागेलच ना. नाही तर तुम्ही चष्म्याच्या दुकानातून चष्मा आणला म्हणून, पण तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर नुसता चष्मा घेऊन फायदा नाही. सो फ्रेश इंजिनियर जरी असला तरी त्याला एक्सपिरियन्स पाहिजे ना मित्रा. कन्स्ट्रक्शनचा एक्सपिरियन्स तर पाहिजेच त्याला, असं माझं मत आहे. राईट. ओके. शिंदे सर, तुम्हाला काही याच्यावर ऍड करायचं? सरांनी सांगितलं ते एकदम परफेक्ट उत्तर आहे. त्यामध्ये असं आहे थोडस, अगोदर त्यांना DSC काढावी लागते, टेंडरच्या पोर्टलला रजिस्ट्रेशन करावं लागतं. जे डॉक्युमेंट्स आहेत टेंडरिंग साठी, जसं एलिजिबल क्रायटेरिया असेल, रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट्स असेल किंवा सुबेचं रजिस्ट्रेशन असेल, आणि जर तो सिव्हिल मध्ये नसेल, जर दुसरं ऑदर टेंडर जसं हाऊसकीपिंगचा असेल, फर्निचरचा असेल, तर त्या संदर्भातले जे लिगल रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स आहेत ते काढावे लागणार आहे. ते रजिस्ट्रेशन झाले तर मग आपण टेंडर 100% यशस्वीरित्या भरू शकतो. ओके ओके. राईट. पुढचा क्वेश्चन आहे की रेट अनालिसिस मध्ये रेट अनालिसिस ऍक्च्युअल रेट अनालिसिस मध्ये रेट अनालिसिस ऍक्च्युअल कसं काय केलं जातं, सर्व बेसिक पासून शिकवणार आहे का, आणि कोणत्या आयटमचे एक्झाम्पल दिले जातील? येस, आन्सर इज येस. अगदी बेसिक पासून आपण घेऊ. म्हणजे सिमेंटचा हा रेट, सँडचा हा रेट, ऍग्रीगेटचा हा रेट जर असला, एन्फोर्समेंटचा रेट हा असला, बाइंडिंग वायरचा रेट हा असला, लेबर कॉन्ट्रॅक्टरचा रेट हा असला किंवा पर डे लेबरचा रेट हा असला तर RCCचं किती येईल हे आपण कॅल्क्युलेट करू. आता जो प्रश्न विचारला कुठल्या आयटमचा, दॅट इज अ ग्रेट क्वेश्चन. कारण जर एखादं टेंडर म्हटलं तर टोटल कॉम्बिनेशन जर बघितले 6-7 हजार आयटम्सचं कॉम्बिनेशन आहे. सो एवढ्या 6-7 हजार आयटम शिकवायच्या, रोज एक आयटम शिकवली तर 10 वर्ष लागतील आपल्याला, हो की नाही, तासभरामध्ये. आणि तसंही जर तुम्हाला मी गाडी चालवायला शिकवत असेल, एकदा जर तुम्हाला एक्सप्रेस हायवेला गाडी चालवता आली, मग तो कुठलाही एक्सप्रेस हायवे असो, बरोबर आहे की नाही, तो समृद्धी कम्युनिकेशन एक्सप्रेस हायवे असो किंवा आमचा नाशिक मुंबई हायवे असो किंवा पुणे मुंबई असो, त्याच्यावर तुम्ही चालवू शकाल. त्यामुळे रेट अनालिसिस एकदा आपण कॉन्क्रीटचं बघितलं, RCCचं बघितलं, रिन्फोर्समेंटचं बघितलं, एक अस्फाल्टचं बघितलं की त्यांनी तो कॉन्सेप्ट लक्षात येईल. बेसिक प्रिन्सिपल्स एकदा लक्षात आले की आपण कुठल्याही प्रकारचं जर असेल आयटम तर आपण ते रेट अनालिसिस करू शकतो. पण बेसिक स्टेप्स आपल्याला शिकायला पाहिजे आणि ते आपण शिकणार आहोत. येस. ओके. पुढचा क्वेश्चन शिंदे सर तुम्हाला की सपोज टेंडर, एकच मिनिट, हा, ZP लायसन्सेस कसं काढायचं, म्हणजे काय डॉक्युमेंट्स किंवा काय असं? डॉक्युमेंट्स बद्दल डिटेल्स कुलकर्णी सरांकडे आहे. ZP लायसन्स साठी किंवा PWDच्या लायसन्स साठी पोर्टल आहेत त्यांचे. त्याच्यामध्ये तुम्हाला सुशिक्षित बेरोजगाराचं काढायचं आहे, डायरेक्ट फर्म रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर त्यांचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स जसे कंपनी रजिस्ट्रेशन असेल, ITR सॉल्व्हन्सीचे डॉक्युमेंट्स असतील, पास्ट परफॉर्मन्सचे डॉक्युमेंट्स असतील, आणि त्यांचे स्लॅब ठरलेले आहेत का कितीपर्यंत कुठनं XYZ एका कंपनीला जी अमाऊंट आहेत मिनिमम आणि मॅक्झिमम, त्या पद्धतीने ते डिटेल्स त्या पोर्टलवरती सर्व माहिती दिलेली आहे. डॉक्युमेंट्सची पण माहिती आहे.
तर ते पोर्टल रेफर करावं लागेल आणि त्यामध्येच पूर्ण माहिती भेटू शकते. तरी पण कुलकर्णी सरांनी मागच्या वेळेस फार छान असं समजून सांगितलं होतं लायसन बद्दल. तरी पण एकदा कुलकर्णी सरांना विनंती करतो का त्यांनी परत एकदा रिआन्सर करावं याच. ओके, मोस्ट वेलकम. हा जो प्रश्न होता की डॉक्युमेंट्स काय लागतील ते तुम्ही इथे बघू शकता. तुमच्या समोर स्क्रीनवर आता दिसेल. येस सर. रजिस्ट्रेशन साठी डॉक्युमेंट काय काय पाहिजे, तर रेसिडेन्स प्रूफ पाहिजे, त्यामध्ये लेटेस्ट इलेक्ट्रिसिटी बिल, टेलिफोन बिल, कॉर्पोरेशनचं टॅक्स रिसीट, आधार कार्ड, या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर डिग्री किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट हे तर मस्ट आहे. त्यानंतर कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट, मार्कशीट, फायनल इयर सिव्हिल इंजिनिअरिंगची, अनएम्प्लॉयमेंट एक्सचेंज कार्ड, डोमिसाईल सर्टिफिकेट. मी महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र टेंडर भरतोय म्हणजे मग मी महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट लावणं आवश्यक आहे, आणि पॅन कार्ड. या गोष्टी, या डॉक्युमेंट्स आहेत. आणि त्याच्या आधी जे आपले शिंदे सर म्हणाले, क्लासेस जे अलग अलग आहेत, क्लास ऑफ कॉन्ट्रॅक्टर्स, हे बघा, हे सगळे गोष्टी आहेत. या सगळे व्हेरियस क्लासेस आहेत, त्याची प्रत्येकाची रजिस्ट्रेशन फी ही आहे, डिपॉझिट अमाऊंट ही आहे, अलग अलग स्लॅब्स आहेत मित्र. ग्रॅज्युएट इंजिनियर्सला बेनिफिट काय आहेत, हे सगळं याच्यात तुम्हाला स्पष्ट मिळणार आहे. राईट. सो बेसिकली हे सगळे पॉइंट्स तुम्हाला डिटेल मध्ये कोर्स मध्ये कव्हर केले जाणार आहे. सो एक्झॅक्टली त्याच्याशी रिलेटेडच काही क्वेश्चन होते. तर सुशिक्षित बेरोजगार आणि सेकंड जे अनएम्प्लॉयड आहे यांचा डिफरन्स काय, याला किती लायसन्सेस लागतात, काय डॉक्युमेंट्स लागतात, काय खर्च येतो, हे सगळं तुम्हाला कोर्समध्ये डिटेलमध्ये याच्यावरती गायडन्स मिळणार आहे. पुढचा क्वेश्चन आहे की किती लाख रुपयेपर्यंत आपण टेंडर भरू शकतो, म्हणजे याला काही लिमिट्स आहे का? शिंदे सर अनम्यूट करा, म्यूट आहे तुमचं. कुलकर्णी सर एकदम छान आन्सर देऊ शकतात. काय मी देऊ असा? हा, हे बघ मित्रा, कुठल्याही अमाऊंटचं टेंडर घेऊ शकतो. पहिली गोष्ट हे लक्षात घे. पण कुठलीही अमाऊंट जरी मी आता सांगितली तरी त्या कुठलीही अमाऊंट मध्ये एलिजिबिलिटी आहे. आत्ताच मी 1 मिनिटापूर्वी क्लास ऑफ कॉन्ट्रॅक्टर्स दाखवलं. डी क्लास, सी क्लास, बी क्लास, ए क्लास, सुपर ए क्लास. प्रत्येकाची लिमिट सांगितलेली आहे की 20 लाख ते 50 लाख, 50 लाख ते 5 कोटी. एक तर त्याच्यामध्ये जे बसतंय ते टेंडर आपण घेऊ शकतो. ही पहिली गोष्ट. आता त्या क्लासमध्ये कसं जायचं, तर साधी सरळ व्याख्या अशी आहे की सगळ्यात पहिली एंट्री कोणाची जी होती ती सगळ्यात खालच्या क्लासमध्ये होती, डी क्लासमध्ये. ग्रॅज्युएट असेल तर बी क्लासमध्ये, डिप्लोमा असेल तर सी क्लासमध्ये होऊ शकते. ओके. सो पहिले लिमिटेशन झालं कुठली कॅटेगरीमध्ये आपण आहोत त्याचं. दुसरा प्रश्न असा आहे की आपण त्या टेंडर डॉक्युमेंट साठी जे पैसे ठरवलेले आहे तेवढे आपल्याला द्यावे लागतील. मग ते 5,000 आहे, 10,000 आहे, डिपेंडिंग ऑन द व्हॅल्यू ऑफ द टेंडर. ते पैसे तर आपल्याला द्यायचेच आहे, विच इज अ नॉन रिफंडेबल. त्याच्या बरोबर आपल्याला अननेस्ट मनी डिपॉझिट ठेवावं लागेल. आता अननेस्ट मनी डिपॉझिट किती आहे? सो युजली इट इज 1% to 0.5%. मोठं जर टेंडर असेल इट विल बी 0.5%. मग तेवढे पैसे आपल्याला गुंतवायची तयारी पाहिजे. त्या 3 पात्रता जर असेल तर आपण टेंडर घेऊ शकतो माझ्या मित्रा. यस श्रीराम. येस सर, थँक्यू. सो आता आपण कोर्स बद्दल गायडन्स देऊयात. तर बेसिकली आपला हा टेंडरिंग अँड डेटा अनालिसिसचा कोर्स 10 डिसेंबर पासून चालू होतोय, म्हणजे या फ्रायडे पासून. याचं ड्युरेशन आहे 18 डेज आणि 3600 रुपीज याची फीज आहे. ज्यांना कोर्सचा हा आजचा वेबिनार मिस झाला असेल तर तुम्ही हा इथे वेबिनारची रेकॉर्डिंग पण बघू शकतात कोर्स पेज वरती. आणि इकडे आमचा सगळा सिलेबस आहे. तो राईट फ्रॉम टेंडर काय असतो, तुमचा रोल काय असतो ऍज अ कॉन्ट्रॅक्टर, ऍज अ क्लायंट, मग टेंडर भरायच्या काय काय कंडिशन्स आहे, त्याच्यानंतर व्हॉट इज NIT, हाऊ टू अनालाइज अ टेंडर, टाइप्स ऑफ टेंडर्स, टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स असतात, मग पर्सेंटेज आहे, आयटम रेट आहे, लमसम आहे, हे सगळे टाइपचे टेंडर कॉन्ट्रॅक्ट्स काय काय असतात ते कव्हर करतो.
त्याच्यानंतर रेट अनालिसिस हा डिटेलमध्ये कव्हर होतो की रेट अनालिसिस काय काय इन्फॉर्मेशन लागते. आणि ई टेंडरिंग आहे ज्याच्यावरती तुम्हाला शिंदे सर गाईड करणार आहे की काय काय त्याचे डॉक्युमेंट्स आहे, कसं सेटअप लागतो, अप्लाय कसं करायचं आणि क्रेडेन्शियल्स वगैरे याच्यावरती सगळं तुम्हाला गायडन्स मिळणार आहे. तर आमचा हा असा 18 डेजचा कोर्स आहे आणि ऑफकोर्स शिंदे सर आणि कुलकर्णी सर तुम्हाला डिटेलमध्ये गायडन्स मिळणार आहे. आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात, तुमच्या इथे ऑनलाईन पेमेंट करू शकतात आणि इथे तुमचे डिटेल्स फिलअप करून ऑनलाईन पेमेंट करू शकतात. सो लिमिटेड प्रत्येक सेशनचा हा लाईव्ह ऑनलाईन असतो, त्याच्यामुळे तुमचे Q&A कव्हर होतात. त्याच्यानंतर प्रत्येक सेशनचं रेकॉर्डिंग सुद्धा मिळतं तुम्हाला. म्हणजे तुम्हाला एखादा मिस झालं किंवा रिवाइज करायचं असेल तर ते रेकॉर्डिंग सुद्धा बघू शकतात. आणि हँड होल्डिंग सपोर्ट एक कोर्स नंतर सुद्धा, आणि पूर्ण महाराष्ट्रातून याच्यामध्ये पार्टिसिपंट जॉईन होतात. तर तुम्ही फीडबॅक्स बघू शकतात आणि इकडे हे सगळ्या गोष्टी व्हिडिओज वगैरे ते सगळ्या गोष्टी बघू शकतात. तर उद्योगवर्धिनीच्या वेबसाईटवरती या सगळ्या डिटेल्स अवेलेबल आहे, तर तुम्ही नक्कीच बघू शकतात. आणि ऑलरेडी चॅटबॉक्स वरती एक लिंक टाकलेली आहे या वेबसाईटची, तर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. ओके. सो आणि येस, काही आपले प्रिव्हियस पार्टिसिपंट आहे, तर तुम्ही जर का ऋतिक तुम्ही प्रिव्हियस पार्टिसिपंट आहे तर तुम्हाला प्रिव्हियस पार्टिसिपंटला त्याच्यावरती डिस्काउंट सुद्धा असतो, जे अशोकाचे रिकरिंग स्टुडंट आहे. तर तुम्ही ऑनलाईन तुम्हाला जो चॅटबॉक्स वरती नंबर दिलाय त्यांना वैभव सरांना कॉन्टॅक्ट करून तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतो. ओके. पुढचा बरेच क्वेश्चन्स आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन EMD अँड BG? What is DG? BG. DG? BB. BG. BG शिंदे is sir, for तुम्हाला bank answer. guarantee. सॉरी. Bank guarantee. अच्छा, ओके ओके. BG is bank guarantee. EMD is earnest money deposit. Earnest money deposit is a guarantee की तो माणूस पळून जाणार नाही, तो कॉन्ट्रॅक्टर पळून जाणार नाही. कारण तो जर पळून गेला त्याची EMD फोरफिट होईल. त्यासाठी नॉर्मली 1% ते 0.5% ही EMD ठेवण्याची पद्धत आहे. आणि जे सक्सेसफुल टेंडर्स असतात त्यांची EMD ही सिक्युरिटी डिपॉझिट मध्ये मर्ज केली जाते. राईट. ओके ओके. पुढचा क्वेश्चन आहे शिंदे सर की टेंडर मध्ये काय करिअर करू शकतो आपण? अनम्यूट करा सर, तुमचा म्यूट. छान क्वेश्चन आहे आणि आवडीचा पण आहे. मित्रांनो, आता ज्यांनी क्वेश्चन विचारला सर्वांसाठीच सरळ सरळ विवेक शिंदेकडे बघा. नाशिकमध्ये आले त्यावेळेस सिक्युरिटी गार्ड म्हणून होते. रिलायबल ॲटोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये 4,200 रुपये पगार होता मला. त्यानंतर एका ई टेंडरिंगच्या कंपनीमध्ये मी ऑफिस बॉय म्हणून लागलो आणि तिथेच 6 वर्ष टेंडरिंगचं काम शिकलो. ज्यावेळेस मी तिथे रिझाईन केला त्या कंपनीला त्यावेळेस मला पेमेंट होता 65,000 रुपये इन हँड. आणि त्या कंपनीला रिझाईन करून मी विवेकराज सर्व्हिसेस ही माझी फर्म टाकली. आणि आज सरासरी आताच माझं थोड्या वेळापूर्वी आमच्या CS साहेबांबरोबर बोलणं आलं. या महिन्याचा माझा GST जो कट होणार आहे तो आहे 1,52,000 रुपये. तर GST जर मी 1,52,000 रुपये पे करतो आहे गव्हर्नमेंटला, एक नाशिकमध्ये एंट्री करून मला 12 वर्ष झाले. सुरुवातीचे 2 वर्ष तर माझे सिक्युरिटी मध्येच गेले. सरासरी एक 9 ते 10 वर्ष, 10 ते 11 वर्षांमध्ये मी स्वतः एक करिअरचं स्टेज करून आज या ठिकाणी आलेलो आहे. त्यावरनं तुम्ही विचार करा. आणि गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहे, जसं आता तुम्हाला मी वेंडर साईडने टेंडर शिकवणार आहे, असं गव्हर्नमेंटचे अधिकारी आहेत, यांना रूल्स आणि नियम जे शासनाचे GR येतात ते GR पाठ करून त्यांना पण मी ट्रेनिंग देतो. आता शुक्रवारी आमची मुंबईला महारेराला माझी ट्रेनिंग आहे, शनिवारी RCF ला ट्रेनिंग आहे, रविवारी MSME फोरमला ट्रेनिंग आहे मुंबईला. असे 3 दिवस ट्रेनिंग आहे. तर करिअरचा भाग म्हणून जर तुम्ही बघितलं तर नक्कीच सांगतो एक छान ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं एक हा प्रश्न विचारला का कोणताही बिझनेस बघा तुम्ही, आज स्वतःचे कॉम्पिटिटर कोणीही अवेलेबल किंवा उपलब्ध करत नाही किंवा कोणीही नॉलेज देत नाही. पण आम्ही तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलेलाच नाहीये. उद्योगवर्धिनी, अशोका इन्स्टिट्यूट, विवेकराज सर्व्हिसेस, कुलकर्णी सर, हे सर्वचे सर्व जे आमच्याजवळ ज्ञान आहे ते तुम्हाला देतो आहेत का महाराष्ट्रात उद्योजक घडले पाहिजे, महाराष्ट्रातले मुलं उद्योजक झाले पाहिजे.
आमच्या मुलांनी टेंडर घेतलं पाहिजे. टेंडरिंगचा जो पैसा आहे तो वाराणसीला जायला नको माझ्या नांदगावातला, तो नांदगावातच राहिला पाहिजे. हा त्यातनं मुख्य उद्देश आहे. तर करिअरच्या दृष्टीने 100% चांगलं आणि असं एक वेगळ्या पद्धतीचं करिअर आहे. हे करिअर कुठेच दिसणार नाही तुम्हाला टेंडरिंग शिकवणार. कोणीच इन्स्टिट्यूट नाही, कॉलेज नाही, शाळा गाळा काहीच नाहीये टेंडरिंगचा. फक्त आणि फक्त उद्योगवर्धीच आहे पूर्ण भारतात तर ते टेंडरिंगचं प्रशिक्षण देतात. बाकी तुम्हाला टेंडर भरून देणारे हजार आहेत. टेंडरिंगचं तुमचं काय म्हणतात ते रजिस्ट्रेशन करून देणारे आहेत. पण टेंडर पूर्ण शिकवणार नाही. भारताच्या पाठीवरती फक्त आणि फक्त उद्योगवर्धीने आहे. तर करिअर म्हणून नक्कीच या क्षेत्राकडे तुम्ही बघू शकता. आणि करिअर कसं करायचं ते माझ्याकडे बघा. मी तर तुम्हाला सांगितलंच काय स्टेज होते आणि काय स्टेजला आलेलो आहे. थँक्यू. येस सर एकदम डिटेल्ड आणि एकदम पॉझिटिव्ह इन्स्पायरिंग आन्सर दिला तुम्ही या क्वेश्चनला. आणि एवढं तुमचं करिअर इव्हन आम्हालाही माहित नव्हतं की तुम्ही कसं सुरुवात केली. सो ऐकून आम्हालाही खूप बरं वाटलं. सो ग्रेट जॉब सर, ग्रेट. थँक्यू सर, थँक्यू. आणि ऑब्विसली सरांचा एवढा वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला एकदम कॉम्प्रेस होऊन 6 hours मध्ये भेटतोय. तर सर म्हणजे 6 days मध्ये सरांचे जे सेशन आहे तो नक्कीच तुम्ही या कोर्सचा फायदा घ्या. एकदम रेअर ऑपॉर्च्युनिटी. तर नक्कीच याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात. ऑलरेडी चॅटबॉक्स वरती लिंक टाकलेली. सो आय थिंक वी हॅव कव्हर्ड ऑल द क्वेश्चन्स. एक दोन क्वेश्चन्स आहेत ते घेऊयात. तर हाऊसकीपिंगचे टेंडर असतात का? हे खूप स्पेसिफिक क्वेश्चन्स आहे. पण टेंडर वगैरे कुठे भेटतात हे आपण या कोर्समध्ये तुम्हाला डिटेलमध्ये गायडन्स मिळणार आहे की टेंडर कुठे भरायचे, कुठे बघायचे असतात ते तुम्हाला याच्यामध्ये गायडन्स मिळणार आहे. पुढचा क्वेश्चन आहे की टेंडरचं पेमेंट वगैरे कसं काढायचं हे सुद्धा आपण पब्लिकली वेबिनारमध्ये याचा आन्सर नाही देऊ शकत. त्याच्यामुळे या क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर कोर्समध्ये मिळणार आहे. सो आणि अजून एक की सपोज मेकॅनिकल डिप्लोमा किंवा अदर बॅकग्राऊंड असेल, सिव्हिल सोडून दुसऱ्या बॅकग्राऊंडचे स्टुडंट असेल तर ते टेंडर्स भरू शकतील का, लायसन्स घेऊ शकतील का? हा एक क्वेश्चन. घेऊ शकतील राईट? आन्सर इज येस. नक्कीच मिळू शकेल. ओके. सो येस, आय थिंक प्रकाश वाबळे सरांचा हाच क्वेश्चन होता. जो तुम्ही नक्कीच मिळू शकतात. आणि या कोर्समध्ये तुम्हाला ऑफकोर्स एक सर्टिफिकेट पण मिळणार आहे या कोर्स झाल्यानंतर. त्याचाही तुम्हाला कुठे ना कुठे फायदा होणारच आहे टेंडर भरायला किंवा कुठे, कारण तुमचं या स्पेसिफिक टॉपिक वरतीच ट्रेनिंग झालेलं. ओके, सो आय थिंक वी हॅव कव्हर्ड ऑल द क्वेश्चन्स. सो थँक्यू सो मच. अजूनही कोणाला क्वेश्चन असेल तर हँड रेज करा. आपण 1-2 क्वेश्चन घेऊयात किंवा आपण आजचा वेबिनार इथे थांबूयात. So thank you so much all audience. Thank you so much Shinde sir, Kulkarni sir for wonderful guidance. आणि ज्यांना कोर्स करायचा असेल डिटेल मध्ये तुम्हाला या कोर्स मध्ये प्रशिक्षण मिळणार. ओके, सो 2 लोकांनी हँड रेज केले. गौरव प्लीज अनम्यूट करा किंवा संजय पाटील तुमचा पण अनम्यूट करा. हा गौरव, विचारा क्वेश्चन. हा सर, म्हटलं मेकॅनिकल इंजिनियर काय टेंडर घेऊ शकतो कुठले? भरपूर टेंडर्स अवेलेबल आहेत मित्रा. इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर मध्ये जर तुम्ही गेले, अनेक टेंडर्स अवेलेबल आहेत जे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, टेलिकम्युनिकेशन, इतर फॅकल्टीजचे लोक ते घेऊ शकतात. दॅट इज पॉसिबल. सर, जसं पीडब्ल्यूडी चं सिव्हिल इंजिनियर लायसन करतो तसं मेकॅनिकल पीडब्ल्यूडी मध्ये करू शकतो का? अदर पीडब्ल्यूडी मेकॅनिकल डिव्हिजन त्याच्या अंडर रजिस्ट्रेशन करायचं. ओके. थँक्यू सर, थँक्यू. संजय पाटील सर तुमचा क्वेश्चन आहे. हा सर, मग मी ईएमडी आणि बँक गॅरंटीतला फरक जरा मला कळाला नाही. ईएमडी तुम्ही सांगितलं, पण मग बँक गॅरंटी कशासाठी असते? हे बघा, अगदी अगदी जवळचा संबंध आहे. ईएमडी तुम्हाला लक्षात आलं ना? हो. बाजारामध्ये 1000 रुपयाचा रेट आहे. 1000च्या ऐवजी संजय पाटील नावाच्या कॉन्ट्रॅक्टरनी 10 रुपये रेट टाकला. हॅलो, आय थिंक कुलकर्णी सर कुलकर्णी सर डिस्कनेक्ट झाले होते. हा, एकच सेकंड. मी डिस्कनेक्ट झालो. येस, नाही सर, आता आहे. येस, थोडासा इश्यू. व्हेरी मच हिअर. संजयजी लक्षात आलं का? हो सर, नाही ना, तुम्ही डिस्कनेक्ट झाला होता माझ्याकडून. हे बघा, अननेस्ट मनी डिपॉझिट कशा करता आहे? टू एन्श्युअर
that person delivers the goods. ही एक प्रकारची गॅरंटी आहे. त्यांनी जर ते कॉन्ट्रॅक्ट नंतर घेतलं नाही तर त्याची अनेस्ट मनी फोरफिट केली जाईल. आता ही अनेस्ट मनी डिपॉझिट घेण्याच्या दोन पद्धती आहेत. एक पद्धती आहे थ्रू कॅश. थ्रू कॅश म्हणजे थ्रू चेक, क्रॉस चेक असो किंवा डीडी असो, ही एक पद्धती झाली. पण दुसरी त्यामध्ये सोय अशी आहे की तेवढ्या रकमेची बँक गॅरंटी आपण तिथे सबमिट करायची. समजा 5 लाखाची अनेस्ट मनी डिपॉझिट असेल तर आपण 5 लाखाची बँक गॅरंटी जमा करायची. आता बँक गॅरंटी म्हणजे काय, तर तेवढी तुमच्या वतीने घेतलेली बँकेने गॅरंटी. आणि बँक कशाच्या आधारावरती घेईल, तर बँकेकडे तुमच्या ज्या ठेवी आहेत त्याच्या बेसिसवर ती बँक गॅरंटी घेईल. प्रत्येक कमर्शियल किंवा शेड्यूल्ड बँकेत तुम्ही गेले, तिथे तुमचं अकाउंट आहे, तिथे बँक गॅरंटीसाठी एक स्टँडर्ड फॉर्मॅट असतो. त्याच्या बेसिसवर तुम्हाला बँक गॅरंटी लगेच इश्यू होते. त्याचे काही ठराविक चार्जेस आहेत, ते दिले की आपल्याला बँक गॅरंटी मिळते तेवढ्या ड्युरेशन साठी. लक्षात आलं का? या दोघांचा संबंध अगदी जवळचा आहे पाटील साहेब. अच्छा सर, विवेक शिंदे नमस्कार. त्यांचा माझा परिचय आहे. मी बेसिकली इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. तर मी PWD चे कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकेल का सर? नमस्कार सर. जरा मला ते नाव असं ओळखीचं वाटलं, पाटील साहेब. हो सर, आपला परिचय आहे. रवी गायकवाड नांदगावचा, म्हणजे माझा मित्र, तुमचा मामा आहे काहीतरी तुम्ही म्हणाले. आपलं बोलणं पण झालेलं आहे ट्रेंडिंग बाबत. या निमित्ताने आपण Yes. एकत्र म्हणून म्हटलं बोलावं तुमच्याशी. यस यस यस, मी नक्कीच संजय पाटील, सर. बेसिकली इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, लासलगावला असतो. यस 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 सर. सर, जे आपण 100% आपलं मागं पण बोलणं झालं होतं, तर टेंडरिंग मध्ये काम करू शकतात सर, काहीच अडचण. हो सर, हो सर. थँक्यू. कुलकर्णी सरांनी आपण फार सुंदर माहिती दिली. खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू. थँक्यू सर, संजय सर. ओके, गौरव, शेवटचा क्वेश्चन घ्या. येस सर. कुलकर्णी सरांना क्वेश्चन आहे माझा की बीड कॅपॅसिटी ते जरा कन्सेप्ट क्लिअर करून द्या. हे सोपं आहे. बीड कॅपॅसिटी प्रत्येक टेंडर मध्ये बीड कॅपॅसिटी साठी एक स्टँडर्ड फॉर्म्युला दिलेला असतो. तो फॉर्म्युला बेसिकली कशाच्या आधारावरती असतो की तुम्ही मागच्या 3 वर्षात किंवा 5 वर्षात ते दिलेलं असेल. त्यात 5 वर्षामध्ये ऍव्हरेज तुमचा टर्नओव्हर किती होता, त्यातल्या एका कामाचा टर्नओव्हर किती होता, ओके. त्यानंतर Thank you. हातातलं आता तुमच्या हातामध्ये किती कामं आहेत, त्याच्या आधारावरती बीड कॅपॅसिटी ही मॅथमॅटिकली कॅल्क्युलेट करावी लागते मित्रा. ओके. So पण it is- ती जास्त पण नकोय आणि म्हणजे कमी पण नकोय, असं काय आहे का नाही, त्याच्यामध्ये? जास्त पण नको. म्हणजे तुम्ही 5 कोटीचं टेंडर आहे आणि तुमची बीड कॅपॅसिटी 10 कोटी आली तर तुम्हाला आनंदाने देते, काय हरकत आहे. ओके. थँक्यू सर. Yes, thank you. So, thank you both mentors for wonderful guidance. एक शेवटचा क्वेश्चन आहे की वी हॅव नॉलेज ऑफ रेट ऑल्सो. आय एम नॉट मच इन टू मार्केट नॉलेज. सो आपण म्हणजे एक पार्टिसिपंट आहे, त्यांना मार्केट नॉलेज जास्त माहित नाही, तर आपण DSR ची हेल्प घेणार आहे राईट या कोर्समध्ये? येस. ओके. सो ऑब्विसली दीप्ती, तुम्हाला DSR चं सगळे रेट्स वगैरे त्याची हेल्प होणार आहे या कोर्समध्ये, आणि तुम्हाला त्याचे रेट्स, मार्केट रेट्स जरी तुम्हाला माहित नसतील कुलकर्णी सर आणि शिंदे सर फॉर वंडरफुल गायडन्स. ओके, सो कोर्स चालू होतोय फ्रायडे पासून. ज्यांना करायचंय ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता, किंवा चॅट बॉक्स वरती एक नंबर दिलाय त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून पण तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. थँक्यू. गुड नाईट एव्हरीवन. थँक्यू. 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 थँक्यू श्रीराम. थँक्यू.